पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळामधील सर्व रिक्त मंत्रिपदे भरली जाणार आहेत। लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेसाठी आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न आहे। कमकुवत झालेल्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महायुती या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रयत्न करणार आहे। तर पावसाळा अधिवेशनापूर्वी आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता बळावलेली आहे। थेट जाऊयात विजय वडेट्टीवार बोलतायत। 370चा फायदा नक्की कोणाला झाला? जर झाला असेल तर मग अतिरेकी का आले? घुसखोरी का थांबली नाही? एवढं काल जर 10 लोकांचा जीव जातो, बसवर गोळीबार होतेची माहिती आहे, याचाच अर्थ जम्मू काश्मीरमधले आलबेल नाही, अजूनही ती स्थिती आहे। मोदी फार काही करू शकले नाही। सर्जिकल स्ट्राईक जो होता तो बोगस होता, हे आता सिद्ध झालेलं आहे। पुण्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत या सगळ्या निकाल आल्यानंतर। जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, नाहीतरी आता पुढे काही देऊ शकत नाही। जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करण्याचा असेल, पण मला वाटत नाही की ते होईल। सगळ्याबाबत अधिसूचना काढण्याच्या हालचाली सरकार करते असं अजितदादांकडून म्हणजे सकारात्मक आहे सरकार। काय सरकार काय निर्णय घेते तो निर्णय झाल्यावरच आम्ही बोलू, त्यावर फार काही आता सध्या बोलायची गरज नाही। पुण्यामध्ये कोयदरांची दहशत काय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। जाता जाता कोणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न असेल असं विधान त्यांनी संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरती केलेलं आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। पावसाळ्याच्या अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं म्हटलं जात आहे। काय नेमकं कळतंय? कोणाला किती वाटा मिळणार? कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत? काय नेमक्या चर्चा आहे? नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर गेल्या एक वर्षापासून हा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो रखडलेला आहे। अनेक वेळा आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं सांगितलं जात होतं, परंतु हा विस्तार काही झालेला नाहीये। त्यामध्ये झालेली लोकसभा निवडणूक आहे त्याच्यावरती सर्व महायुतीच्या घटक पक्षांनी एकच लक्ष केंद्रित केलेलं होतं। त्यामुळे आता लोकसभेचा निकाल पाहता हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणं खूप गरजेचं या ठिकाणी बोललं जातंय। कारण अनेक आमदार आहेत, त्यांच्यावरती ही जी जबाबदारी देऊन त्यांच्यावरती पक्ष जी संपूर्णपणे जबाबदारी देणार आहे, त्यामुळे कुठेतरी एक पक्षामध्ये बळकटीपणा येईल आणि त्यामुळे नक्कीच कार्यकर्ते असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील ते देखील कामाला लागतील, हे एक उद्दिष्ट असू शकतं। त्यासोबतच या ठिकाणी लोकसभेचा निवडणूक जो निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये महायुती कुठेतरी आपल्याला काही टक्क्यांनी घसरलेली पाहायला मिळाली। त्यामुळेच हा संपूर्णपणे घसरलेला टक्का आहे तो यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला भरून काढण्यासाठी आणि अधिकचं बळ देण्यासाठी हा संपूर्णपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणं खूप गरजेचं आहे। पावसाळा अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी होऊ शकतो। त्यामध्येच जे 3 ते 4 वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांना ही जी जबाबदारी आहे ती देण्याची उचित मानली जाते, त्यांची नावं देखील या ठिकाणी पुढे येऊ शकतात। जवळपास 7 ते 8 मंत्रिपदं आहेत ती या राज्य मंत्रिमंडळामध्ये विस्तारासाठी पुढे येऊ शकतात। अनेक मंत्र्यांवरती आहेत ती अनेक खाती अधिकची आहेत, त्यामधली खाती आहेत ती या ठिकाणी विभागून दिली जातील आणि त्या संदर्भातच या ज्या चर्चा आहेत त्या चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि या चर्चांमधून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता कधीपर्यंत होतोय आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नक्की कोणाकोणाची वर्णी लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।